नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. आजही निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसली. चला तर पाहूया चार्टवरती जाऊन आज निफ्टीने कसं काम केलं. मित्रांनो, आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली आणि सुरुवातीला ती एक डाऊन ट्रेंडला जाताना दिसली. जसं आपण काल प्लॅन केलं होतं की निफ्टी 25,560चा जो लेवल आहे तो ब्रेक करते, तर आपण एक शॉर्ट साईडला ट्रेड प्लॅन केला होता आणि आपले टार्गेट 25,450 होते. पण त्या अगोदरच निफ्टीने एक शार्प रिकव्हरी दाखवली आणि कुठे ना कुठे आज आपला निफ्टीने एसएल हिट केला. मार्केटमध्ये एक रिव्हर्सल तर आलेला आहे, पण त्याला व्हॉल्यूम सपोर्ट करताना दिसत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. चला तर पाहूया उद्या आपण कसं ट्रेड करू शकतो. निफ्टी तुम्हाला इथे एक सपोर्ट घेताना दिसत आहे. 25,500 ते 25,450च्या आसपास इथे बायर ॲक्टिव्हेट झालेले आहेत. आपल्याला जर सेल साईडसाठी कोणतं मेजर मूव्हसाठी बसायचं असेल, तर हा लेव्हलचा ब्रेक होण्याचा वेट करावा लागेल. जर हा लेव्हल ब्रेक होतो, तर आपण एक सेल साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट जे असतील ते 25,170च्या आसपास असतील. आणि बाय साईडच्या ट्रेडसाठी निफ्टीला हा स्विंग ब्रेक करावा लागेल, जो अराउंड 25,850 ते 25,800च्या आसपास आहे. त्यावरती जर निफ्टी सस्टेन करते, तर आपण एक बुलिश ट्रेड प्लॅन करू शकतो. जर तुम्ही इथे पाहाल तर निफ्टी 25,600च्या आसपास मायनस सपोर्ट क्रिएट करताना दिसते. जर निफ्टी ह्या लेवलच्या वरती उद्या सस्टेन करते, तर एक छोटा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो अराउंड 100 ते 150 पॉईंटचा. इन शॉर्ट आपलं आजचा अनालिसिस असं असेल की सेल साईडच्या प्लॅनसाठी आपल्याला ह्या लेवलचा ब्रेक होणं गरजेचं आहे आणि बाय साईडच्या प्लॅनसाठी आपल्याला हा लेवल ब्रेक होण्याची वेट करावं लागेल. मागचे काही दिवस ऑप्शन बायरच्या लाईफमधले सर्वात डिफिकल्ट फेज आहे. कारण रेंज बाउंड मार्केटमध्ये ऑप्शन बायर कधीच कमवू शकत नाही. मार्केटने रिटेल ट्रेडर्सला जे एवढा मोठा गॅप अप होऊन प्रॉफिट दिलं होतं, ते स्लोली परत घेताना तुम्हाला दिसत आहे इथे. माझी एक ॲडवाईस असेल, जर तुम्ही एक मोठा प्रॉफिट केला असेल, त्यानंतर एक 2-3 दिवसाचा ब्रेक घ्या. कारण या 2-3 दिवसाच्या ब्रेकने तुम्हाला परत एक ग्राउंडेड व्हायला होतं. नाहीतर काय होतं माहिती आहे, तुम्ही एक्साइटेडमध्ये काय करता, मला आता प्रॉफिट झालं आहे, तर आपण नेक्स्ट ट्रेडमध्ये जास्त रिस्क घेतो. इथे काय झालं असेल, जर एवढा मोठा प्रॉफिट झाला असेल या गॅप अपमधले, तर लोकांनी काय केलं असेल, रिटेल ट्रेडर्सनी आपली क्वांटिटी इन्क्रीज केली असतील आणि त्यामध्ये त्यांना इथे ह्यूज लॉस झाला असेल रेंज बाउंड मार्केटमध्ये. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.